बोलते कृपया कमिटी जे जे कमिटीमध्ये आहेत ना एक एक जणांनी यायचे मला नाव घ्यायला करू नका सगळ्या माहिती आहे कमिटी ग्रुपमध्ये कोण आहे लवकर स्टेज जवळ यायचे जे जे कमिटीच्या ग्रुपमध्ये मॅच सोडू ना फक्त पुन्हा एकदा बोलू आपण मॅचकडे स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न होता एक धाव घेतली आहे तर पैसा इशारा येतोय लेग बाईज आणि त्या लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव आली आहे एका धावेनंतर पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन सरते ती 5 धावांवर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सॅम चव्हाण यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी सोबत पुन्हा एकदा अंपायरचा इशारा येतोय वाईट चेंडू त्याचसोबत थोडस मिसफील्ड पाहायला भेटली चेंडू गेला सीमारेखा पार मिळतील 4 धावा चौकार पुन्हा एकदा गॅप शोधली आहे क्षेत्ररक्षक तैनात असेल तर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचली आहे 11 धावांवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला अमित सज्ज होताना पाहायला मिळतोय चेंडू हवेत उडवलाय फलंदाज होईल बॉक्स आउट तर मैदानात नवीन फलंदाज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय प्रथमेश जेच गेल्या मॅचचा सामनावीर पुन्हा एकदा फटका गॅप शोधली आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला सोबत 2 धावा घेतल्या आहेत आणि त्या 2 धावेनंतर धावसंख्या पुढे सरते जाऊन पोचते 14 धावांवर
पुन्हा एकदा स्वीप शॉट मारायचा प्रयत्न होता, तर पंच आपला निर्णय कळवायचा येस. तर इथे प्रथमेशला पुन्हा डगआउट मध्ये परतावं लागेल. पुन्हा एकदा देवाचा पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा चौकार. पुन्हा एकदा चेंडू स्वीप केलाय. पुन्हा एकदा आपल्याला सेम ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळतील 4 धावा चौकार. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 22 धावांवर. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू कवच दिशेने मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं इथे. आणि त्याचसोबत एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीतच समाधान मानावं लागेल. एका धावीनंतर पुन्हा एकदा धाव संख्येत एका धावीने भर होते, जाऊन पोचते 23 धावांवर. कशाला ऐकता तुम्ही तुम्ही त्या एकावर का भर देता? तिकडे कॅमेरा पण जाणार ना, उगाच आगा हे नको करा. जाईल का रे? नाही बोल ना, मी काय जाईल. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. तर थोडस आपल्याला इथे गंमत पाहायला भेटली आहे. ज्यांनी पाहिले असेल त्यांना कळलं असेल. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय, जाईल पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा दर्शनच्या बॅट मधनं येतोय दमदार चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता, पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. खराब चेंडू, पुन्हा टाकावा लागेल चेंडू सागरला.
पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू देखील काही देवेनला कळला नाहीये आणि त्याचसोबत निर्धाव चेंडू घोषित. तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 धावांवर. सुंदर फटका आहे. थोडीशी मिसफील्ड देखील झाली आहे, चुकी झाली आहे, त्याच चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल करतोय. दर्शनच्या बॅटमधनं येतोय पॉवरफुल चौकार आणि त्याच चौकारासोबत पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते. जाऊन पोहोचली ती 38 धावांवर. तर धाव फलकावर लागले आहेत 38 धावा. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या एका धावेने भर झाली आहे. जाऊन पोचली आहे ती 39 धावांवर. पुन्हा एकदा चेंडू पूल केला आहे. चांगलं नशीब आपल्याला पाहायला मिळाला देवेंचं. त्यासोबत नशिबाने साथ दिली आणि मिळालाय 4 धावा. काय पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटची कड घेतली, हवेत केलाय, झेल घेतली आहे. पुन्हा एकदा अक्षय होईल झेलबाद. तर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचते आहे. तर जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल. तर जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल.
तर फलंदाजांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानात येताना पाहायला मिळते आहे. एका साईडला असेल सॅम चव्हाण आणि दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळतोय सागर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश बिल्लारे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय फायनलच्या दिशेने. 2 धाव घेतली आहे. पुन्हा एकदा चेंडू मारला कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर सैनात आहे. 1 धाव घेतली आणि एका धावीसोबत पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक वेंडवर असेल सागर. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय. मनगडांचा वापर करून सुंदर आपल्याला ड्राईव्ह पाहायला भेटली. क्षेत्ररक्षक तैनात यश मोहिते सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. तर मैत्री प्रीमियर लीग ही फक्त लीगच नाही आहे बट आजारी गरजू आणि गरिबांसाठी अल्पोहार. चला एक संकल्प करूया, एक हात मदतीचा देऊया. त्याचसोबत आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून जो बारकोड दिसतोय त्या बारकोडवर देखील तुम्ही त्या बारकोडवर तुम्ही मदत करू शकता. तर ज्यांनी ज्यांनी मंडळाला दान केला त्यासाठी मैत्री प्रीमियर लीग तुमचा आभार मानते. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सॅम चव्हाण. रिव्हर्सचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय निखिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झाली आहे. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो सागर. पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह केलाय. येस, तर पंचांचा निर्णय आपल्याला कळवायचा आहे. येस, तर पंचांचा निर्णय OUT आउट असेल.
पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय स्वप्नील. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चूक देखील झाली आहे. पहिली धाव घेतली होती, दुसरी धाव चतुराईने घ्यायला गेले, पण त्याचसोबत फलंदाज सॅम चव्हाण झालाय रनआउट. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पार, बट षटकाराला काही देखील इकडे व्हॅल्यू नाहीये, त्याचमुळे फलंदाज होईल बॉक्स आउट. पुन्हा एकदा अंपायर आपले दोन हात खोलताना दिसत आहेत, म्हणजेच एक अवंतर धाव. वाईट चेंडू, खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल दर्शनला. नाही तर रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, पण चेंडू देखील काही त्याला समजला नाहीये. तर दोन षटकांच्या अखेर समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात, तर म्हणजेच 8 धावा. पुन्हा एकदा संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय स्वतः संघ मालक देवेन. तर गॅप शोधली आहे, गॅपमध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेतच समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा धावसंख्या 1 धावांनी पुढे सरते, सरेल 9 धावांवर. पुन्हा एकदा सुंदर फटकावता पुन्हा एकदा चेंडू बॅकफुटला जाऊन पुल करायचा प्रयत्न होता, त्याचसोबत पंचांचा निर्णय येतोय नो प्लस रनआउट. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय स्वप्नील. रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, पण देखील चेंडू देखील काही थोडा त्याला समजला नाहीये. पुन्हा एकदा झेल होती, पण झेल देखील काय सोहम यांनी घेतलेली नाहीये. आणि त्याचसोबत षटक समाप्त झालंय. तिसऱ्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोचली आहे 13 धावांवर.
शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा चेंडू मारल्या कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली आहे तर एका धावीचं समाधान मानावं लागेल. तर एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते जाऊन पोचते ती म्हणजेच 15 धावांवर. चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय अक्षय यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू पूल केलाय. जाईल मिड विकेट क्षेत्रात. पुन्हा एकदा एका धावीने स्ट्राईक रोटेट होईल. व्हेरी गुड शॉट द सुपला.